नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आज दिवाळीचा दिवस. वल्लरी आणि प्रेरणा पंती लावतात. तितक्यात त्यांना तेजाची आणि श्वेताची आठवण येते. तेव्हा प्रेरणा म्हणते की आज तेजा श्वेतासोबत रांगोळी काढतीये. वल्लरी आणि प्रेरणाला खूप बरं वाटत असतं, कारण यावर्षी तेजाने सुद्धा इंटरेस्ट घेतलेला असतो. आता त्या दोघी जेव्हा बाहेर येतात तेव्हा समोरची रांगोळी पाहून त्यांना तर धक्काच बसलेला असतो, कारण तेजाने पूर्ण रांगोळीची वाट लावलेली असते. त्यामुळे वल्लरी आणि प्रेरणा म्हणू लागतात की तेजा हे काय केलंय, अशी कुठे रांगोळी काढत असता का? तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणू लागते की तेजा, आज दिवाळी आहे, रंगपंचमी नाही, सगळे रंग एकत्र केले. तेव्हा श्वेता म्हणते की मी तिला केव्हाचा सांगण्याचा प्रयत्न करतेय की अशी रांगोळी नसती काढतात, मी काढते, माझ्याकडे दे, पण ती ऐकायला तयारच नसते. त्यावर तेजा तिच्यावर ओरडत म्हणते की तू जास्त शहाणपणा करू नकोस. आता तेजाच्या रांगोळीला सगळ्यांनी नावं ठेवल्यामुळे तेजाला खूप राग येतो आणि ती रागातच उठून सगळ्यांना ओरडू लागते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मला रांगोळीच जमत नाही का, असं म्हणत ती रागातच तिथून जाऊ लागते. तेव्हा वल्लरी पटकन तिचा हात धरत तिला थांबवते आणि तिला म्हणू लागते की आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. आता तेजाला खूप वाईट वाटत असतं, त्यामुळे सगळ्याच जणी मुद्दामच तिचं कौतुक करू लागतात की खरंच किती छान रांगोळी काढलीये तुम्ही, आम्हाला कधी वाटलं नव्हतं, अगदी सगळे रंग एकत्र केले. तेव्हा प्रेरणा सुद्धा म्हणते, खरंच तेजा, मला कधी वाटलंच नव्हतं तू एवढी सुंदर रांगोळी काढू शकशील. आता तेजाच्या लक्षात आलेलं असतं की ह्या सगळ्या खोटं खोटं तिचं कौतुक करत असतात. त्यामुळे तेजा म्हणते, तुम्ही काय मला वेडं समजताय का, मला काय कळत नाही का, तुम्ही माझं खोटं कौतुक करताय. पुढे ती म्हणते की असं तोंडावर खोटं कौतुक केल्यापेक्षा नावं ठेवलेलीच बरी होती. त्यावर सगळ्याच जणी हसू लागतात. तितक्यात श्वेता म्हणते की चला आपल्या नवऱ्यांना उठणं लावायचंय, असं म्हणून ती अचानक शांत होते. तेव्हा तिला नाराज झालेलं बघून वल्लरी म्हणू लागते की श्वेताताई, तुम्हाला कैलास भाऊजींची आठवण येत असेल, हे अगदीच साहजिक आहे. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते, अगं श्वेता, तू विचार कर, आज जर तू तुझ्या नवऱ्यासोबत असतीस तर आजच्या एवढ्या चांगल्या दिवशी तू खुश असतीस का? आहे का तुझ्या नवऱ्याला तुझी किंमत? आता तेजाचं म्हणणं श्वेताला पटलेलं असतं, त्यामुळे श्वेता त्यांना म्हणू लागते की बरं बाई, तुमचं बरोबर आहे, चला आता निदान तुमच्या चांगल्या नवऱ्यांना तरी उठणं लावा. त्यावर प्रेरणा म्हणू लागते की आपले नवरे अजून उठले नसतील. तेव्हा वल्लरी म्हणते की हर्षित दादांना ते काम दिलंय त्यांना उठवण्याचं. त्यावर तेजाला जरा आश्चर्यच वाटू लागतं आणि ती म्हणते, हर्षित तो काय उठवणार आहे, तो स्वतः 10 वाजेपर्यंत तंगड्या उलट्या करून झोपत असतो. आता 3:45 वाजलेले असतात. हर्षितला अचानकच आज जाग येते, त्यामुळे तो पटकन उठून अजितला आणि मनोजला उठवू लागतो आणि म्हणतो, अरे उठा, आज तो दिवाळीचा पहिला सण आहे ना, आजच्या दिवशी ते काय असतं, उठणं लावायचं असतं, चला पटकन उठा. तेव्हा अजित अजून झोपेतच असतो आणि त्याला म्हणू लागतो की प्रेरणा झोपू दे ना जरा वेळ. त्यावर हर्षित म्हणतो की मी हर्षित आहे, प्रेरणा ताई नाहीये. आता तो मनोजला आवाज देऊ लागतो. तेव्हा मनोज त्याला म्हणतो की आमचं लग्न झालंय ना, तुला काय एवढं पडलंय, आम्ही उठू की आरामशीर. तेव्हा हर्षित म्हणतो, असं कुठं लिहिलंय का फक्त लग्न झाल्यानंतरच उठणं लावायचं, मी तर आत्ताच लावणार आहे, कारण तसं पण मी आणि तेजा एकमेकांना नवरा बायकोच समजतो, लग्न म्हणजे काय असतं, फक्त एक फॉर्मॅलिटी असते. हे ऐकल्यानंतर आता अजित आणि मनोज पटकन उठून बसतात आणि हर्षितकडे बघू लागतात. तेव्हा मनोज म्हणतो की तुझं एकदम बरोबर आहे हर्षित, ज्याला लग्नाच्या आधी उठणं लावायचा चान्स मिळतो ना, तो खूप लकी असतो. मला मिळाला होता, कारण आमचं लग्न अशा वेळी जमलं, त्याच्या थोड्या दिवसानंतर लगेचच दिवाळी होती, त्यामुळे मी काय केलं, असं म्हणत आता मनोज त्याने रचलेली त्याची खोटी स्टोरी सांगू लागतो आणि म्हणतो, होणाऱ्या बायकोच्या गालाला जर लग्नाच्या आधी उठणं लावलं ना, तर आपल्या बिझनेसमध्ये बरकत होते. माझ्या बिझनेसमध्ये बघ किती बरकत झालीये, दिसते ना तुला. त्यानंतर आपले मुलं खूप सुंदर आणि सुदृढ जन्माला येतात आणि लग्नानंतर आपली बायको आपलं सगळं ऐकते. आता हर्षितला ही गोष्ट काही पटत नसते, त्यामुळे पटवून सांगण्यासाठी मनोज त्याला सांगू लागतो की माझ्या लग्नाच्या वेळेचं एक सिक्रेट मी तुला सांगतो. लग्नाच्या आधी दिवाळीला मला वल्लरीला उठणं लावायचं होतं, त्यामुळे मी तिच्या घरी गेलो आणि घराच्या पायपाने तिच्या खिडकीजवळ गेलो. तेव्हा वल्लरी आणि तिचे वडील दोन्ही कोपऱ्याला झोपलेले होते, त्यामुळे आता मी खिडकीतून आत गेलो आणि भिंतीच्या आणि वल्लरीच्या मध्ये जाऊन झोपलो. आता मी वाट बघत होतो की वल्लरी केव्हा कूस बदलेल. वल्लरी जशी कूस बदलते तसं मी पटकन तिच्या तोंडाला उठणं लावलं. आता वल्लरी त्यावर ओरडणार, तितक्यात मी
तिचं तोंड दाबलं असं म्हणत तो अजितचं तोंड दाबतो. हे ऐकल्यानंतर आता अजित जरा त्याच्याकडे आश्चर्यानेच बघू लागतो. तेव्हा मनोज त्याला खुणवत म्हणतो, मी जे बोलतो ते खरंय ना अजित? त्यावर अजितही त्याला सामील होतो आणि दोघं मिळून हर्षितला वेड्यात काढायचं काम करत असतो. आता अजित म्हणू लागतो की माझं लग्न एकदम घाईत झाल्यामुळे मला तो चान्सच मिळाला नाही, पण हर्षित आता तुला तो चान्स मिळालेला आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की मी आता लगेच जाऊन तेजाला म्हणतो की मला तुला उठणं लावायचंय. त्यावर दोघंही म्हणतात, ही गोष्ट कधी सांगायची असते का? डायरेक्ट जाऊन करायची असते तरच फायदा होतो. आता तूच ठरव कसं करायचं ते. आता थोड्याच वेळात प्रेरणा अजितला आणि वल्लरी मनोजला उठणं लावू लागते. तेव्हा श्वेता, तेजा आणि हर्षितही तिथे उभं असतात. हे सगळं बघून श्वेता जरा नाराज होते. तितक्यात तेजाचं लक्ष तिच्याकडे जातं. तेव्हा तेजा तिला पुन्हा एकदा म्हणू लागते की श्वेता, अगं कुणाचा विचार करतीयस तू, जो तुझा विचारच करत नाही, आणि कुणासाठी रडतीयस ज्याला तुझी किंमतच नाहीये. त्यामुळे आता श्वेता डोळे पुसते. आता इकडे मनोज हर्षितला खुणवत म्हणतो की तेजाला जाऊन उठणं लाव. आता हर्षितच्या हातामध्ये उठण्याची वाटी असते. आता इकडे तेजा श्वेताला समजावत असते. तेव्हा त्या दोघीही बोलण्यात बिझी असल्याचा फायदा घेत हर्षितने आता वाटीतून थोडं उठणं घेतलेलं असतं आणि ती वाटी बाजूला ठेवून तो आता तेजाजवळ जाऊन तिला अचानकच तिच्या तोंडाला उठणं लावत हॅप्पी दिवाळी विश करू लागतो. त्यामुळे आता सगळ्यांनाच धक्का बसतो. श्वेताने तर तोंडालाच हात लावलेला असतो. मनोज आणि अजित त्यांची मजा घेऊ लागतात. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणालाही टेन्शन आलेलं असतं. आता अजितने असं काही अचानक केल्यामुळे तेजालाही धक्काच बसतो आणि ती त्याच्यावर ओरडत म्हणू लागते, हर्षित हे काय, ही कुठली पद्धत आहे दिवाळी विश करायची? इथे काय रंगपंचमी चालू आहे का? तू मला असं उठणं का लावलंस? त्यावर तो कारण सांगत म्हणतो की आपलं लग्न झाल्यानंतर आपली मुलं माझ्यासारखी सुंदर, सुदृढ आणि गोंडस होतील. त्यामुळे आता तेजाला आणखीच राग आलेला असतो आणि ती त्याच्यावर ओरडत म्हणते, तुझं डोकं बिक्कं फिरलंय का? काय बोलतोयस तू हे? तेव्हा अजित म्हणू लागतो, अरे हर्षित, तू हे काय केलं? लग्नाआधी असं उठणं कधी लावत असतात का? आता हर्षितलाही समजत नसतं की काय बोलावं. तेव्हा मनोज लगेचच त्याला म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय? तू सुंदर आहे, हँडसम आहे, आणि आमच्या तेजाताई सुंदर नाहीये का? आता या गोष्टीचा तेजाला खूप राग येतो आणि ती हर्षितला म्हणू लागते की तुला काय म्हणायचंय? फक्त तूच चांगला दिसतो आणि मी चांगली दिसत नाही. तेव्हा वल्लरी म्हणू लागते की तेजा, तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तितक्यात प्रेरणा सुद्धा म्हणते की अजित, तूही यांना सामील झालास, तुला समजतं का? आता तेजाला खूप राग आलेला असतो. त्यामुळे तेजा तिथून रागातच निघून जाते. तेव्हा वल्लरी मनोजचा कान पिळत म्हणू लागते की काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची? आता तेजा हर्षित भाऊजींना किती रागवेल? तेव्हा प्रेरणाही म्हणते की आता तुमच्यामुळे दोघांचीही दिवाळी खराब झाली. तितक्यात वल्लरीला आठवतं की त्यांना आश्रमात जायचं असतं. त्यामुळे ती म्हणते की आता लवकर लवकर आवरा, मलाही तेजासोबत आश्रमात जायचंय. आता इकडे तेजा बॅगमध्ये फराळाचं भरत असते. तर इकडे अजित हर्षितचं कौतुक करत म्हणतो की खरंच तू फार क्रिएटिव्ह आहेस. आणि तो आकाश कंदिलावरचा प्रेरणाचा फोटो बघत म्हणू लागतो की माझी प्रेरणा किती सोज्वळ आणि शांत दिसते, जशी ती आहे तशी. तेव्हा त्यावर हर्षित म्हणू लागतो की माझी तेजा सुद्धा कमी नाहीये. ती वरून कितीही स्ट्रॉंग वाटत असली तरीही नारळासारखी आहे, वरून टणक आणि आतून नरम. हे जेव्हा मनोज ऐकतो तेव्हा तो वल्लरीचं कौतुक करू लागतो आणि म्हणतो की माझी वल्लू सुद्धा खूप धाडसी आहे. तिला चुकीच्या गोष्टी आवडत नाही आणि ती दुसऱ्यालाही चुकीच्या गोष्टी करू देत नाही. तितक्यात इंदुमती म्हणजे त्याची आई तिथे आलेली असते. पण मनोजला याची जराही कल्पना नसते. तो वल्लरीचं कौतुक करत म्हणू लागतो की माळेमध्ये सर्वात जास्त महत्वाचं काय असतं? त्यावर हर्षित आणि अजित म्हणू लागतात की फुलं, ऑब्व्हियसली. त्यावर मनोज म्हणतो की नाही, धागा तो कसा सगळ्या फुलांना जोडून ठेवतो तशी माझी वल्लरी आहे. तिने सगळ्यांनाच असं जोडून ठेवलेलं आहे. हे जेव्हा इंदुमती ऐकते तेव्हा ती जोरात म्हणू लागते, वा वा वा, गहिरं कौतुक चाललंय वल्लरीचं. तेव्हा मनोज तिला म्हणतो, आई तू अशी अचानक? त्यावर इंदुमती म्हणू लागते, का मी अशी अचानक येऊ शकत नाही का? तेव्हा मनोज तिला म्हणतो, मला असं नव्हतं म्हणायचं आई, तू आल्या आल्या लगेचच सुरू झाली. त्यावर इंदुमती म्हणते, म्हणजे मन्या तुला माझं येणं सुद्धा खुपायला लागलंय. इतका वेळ तर तू बायकोचं गहिरं कौतुक करत होता आणि आईला पाहिल्यानंतर तुझा मूड खराब झाला असं म्हणत आता इंदुमती रडू लागते. तेव्हा
मनोज तिला शांत करत म्हणतो की आई असं काही नाहीये, दे इकडे तुझी बॅग असं म्हणून आता अजित आणि मनोज तिची बॅग घेऊन आत जातात. आता इंदुमती जेव्हा आत येते तेव्हा समोर लावलेला आकाशकंदील बघून तिला जरा रागच आलेला असतो. आता इकडे आनंदबाग आश्रमामध्ये दिवाळीच्या दिवशी छोटी मुलं किल्ला बनवत असतात. तेव्हा त्यांच्यामध्ये किल्ला आधी बनवायचा की तलाव यावरून भांडणं होऊ लागतात. तितक्यात तिथे मिठू येते आणि त्यांची भांडणं मिटवत म्हणते, आपण महाराजांचा किल्ला बनवत आहोत असं भांडायचं असतं का? महाराजांचे मावळे जर असे एकमेकांशी भांडत असते तर त्यांचा किल्ला टिकला असता का? अशा प्रकारे पिठू त्यांची समजूत घालू लागते आणि म्हणते की चला मी पण तुम्हाला किल्ला बनवायला मदत करू लागते. आणि आता मिठू सुद्धा किल्ला बनवू लागते. तितक्यात वल्लरी आणि तेजा आश्रमात आलेल्या असतात आणि आल्या आल्या ती वल्लरीला म्हणते, तिकडे बघ मुलं कशी छान किल्ला बनवतायत, चल आपण जाऊन बघूया. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.